राघव चड्डा किती पॉवरफुल आहेत, ते भविष्यात दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? आणि त्यांच्या या निर्णयामुळे भाजपची ताकद दिल्ली आणि पंजाब मध्ये वाढेल का? नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात वन विजन मीडिया. सर्वप्रथम राघव चड्डा यांच्या पॉलिटिकल वेट बद्दल बोलायचं झालं तर ते आम आदमी पार्टी मधील सर्वात प्रभावी आणि तरुण चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. अरविंद केजरीवाल यांच्या कोर टीम मध्ये राहून त्यांनी दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच भविष्यात ते मोठ्या लिडरशिप रोल मध्ये दिसू शकतात. पण थेट दिल्लीचे मुख्यमंत्री होणं हे सध्या तरी पॉलिटिकल इक्वेशन्स आणि मेजॉरिटीवर अवलंबून आहे. दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पक्षाचं मजबूत अस्तित्व आहे. पण जर राघव चड्डा सारखा एज्युकेटेड, आर्टिक्युलेट आणि अर्बन अपील असलेला नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला तर पक्षाला एक स्ट्रॉंग अर्बन फेस मिळू शकतो. आधीपासूनच दिल्लीमध्ये बीजेपीचा सॉलिड वोट बेस आहे. विशेषतः व्यापारी वर्ग, मिडल क्लास वोटर्स आणि ट्रेडिशनल सपोर्टर्स मध्ये चड्डा सारखा चेहरा ऍड झाला तर बीजेपीला एज्युकेटेड युथ आणि न्यूट्रल वोटर्स मध्ये पेनिट्रेशन मिळू शकतं, ज्यामुळे पक्ष आणखी पॉवरफुल होऊ शकतो. पंजाबच्या बाबतीतही परिस्थिती महत्वाची आहे. सध्या आम आदमी पार्टी स्थितीत तस्तस्तेत आहे. त्यामुळे चड्डा सारखा नेता बाहेर पडल्यास त्यांचा मानसिक आणि संघटनात्मक परिणाम होऊ शकतो. याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेण्याचा प्रयत्न करू शकते आणि हळूहळू आपली पकड वाढू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न, जर 7 राज्यसभा खासदारांनी एकत्रित निर्णय घेतला तर पुढे एएपी मधील इतर आमदारही पक्ष सोडू शकतात का? कारण अशी शक्यता नाकारता येत नाही. मोठे नेते निर्णय घेतात तेव्हा त्यांचा परिणाम खालच्या स्तरावर होतोच. जर अशी चेन रिॲक्शन झाली तर दिल्ली आणि पंजाब दोन्ही ठिकाणी पॉलिटिकल इक्वेशन्स बदलू शकतात आणि बीजेपी साठी सत्ता मिळवण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो. एकूणच ही केवळ एका नेत्याची गोष्ट नाही तर एक मोठं पॉलिटिकल शिफ्ट ठरू शकतं, ज्याचा परिणाम दिल्ली पासून पंजाब पर्यंत दिसू शकतो. मात्र अंतिम निकाल हा नंबर, अलायन्स आणि पुढच्या पॉलिटिकल मूव्हवरच ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात का? आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढेल का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि वन विजन मीडियाला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.